नमस्कार. नमस्कार. मी आज आलेलो आहे श्री लक्ष्मणराव सीताप आंबडापूर तालुका जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये. यांना आपण ऊसासाठी 2 वेळेस आपण ड्रिचिंगसाठी यांना प्रॉडक्ट दिलेले आहेत. शुगर केन किट, सन महाराजा, सन मॅजिकची फवारणी आणि सनगार्ड आणि सन कंट्रोलर हुमणीसाठी दिलेलं आहे. 2च वेळेस ड्रिचिंग केलेली. तर सरांच्या तोंडूनच ऐकूत की ऊसाचा म्हणजे खत वापरलाय का नाही, किंवा त्यांना आपल्या प्रॉडक्ट सनेज कंपनीच्या प्रॉडक्टचा काय रिझल्ट आला आणि ते किती प्रकारे त्यांना म्हणजे खुश आहेत ते त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ. सर, आपलं नाव काय? माझं नाव शेख मुस्तफा आहे. मी लक्ष्मणराव धोंडरामजी सीताप पाटील यांच्या कामावर आहे. तर ते जे औषधं जे तुम्ही दिलेली आहे ती हे सनेज कंपनीचे, ते खूप चांगले आहेत. ते एवढे चांगले आहेत की त्यांचा समजा त्या औषधाचं काही मोल करता येणार नाही. कारण असा ऊस आमच्या मालकाच्या जमिनीमध्ये आतापर्यंत काय आला नाही. म्हणजे कारण आमचे मालक भरपूर ऊस लावतात, दरवर्षी ऊस असते. कमी जास्ती नाही म्हणलं तरी बी 2004 पासून 2005-06 पासून आमचे मालक ऊस लावतात. मात्र असा ऊस समजा ही पहिली वेळ कमी खर्चामध्ये, हे समजा याच्यामध्ये तुमच्या जे आयुर्वेदिक औषधांमध्ये जे आलेलं आहे, म्हणजे याला खत बीत काही टाकलं नाही ना. अंदाजी कांडे बघा 40 कांडे. किती म्हणजे त्याची साईज कशी वाढली? साईज लय भरपूर वाढली. साईज एवढी वाढली की एवढी साईज समजा याच्या अगोदर कधीच नाही वाढली. आणि म्हणजे तुम्ही याच्या अगोदर किती वेळेस त्यांना म्हणजे आपला सनेज कंपनीचा डोस दिलाय? हे दोन वेळेस दिला. आणि किती म्हणजे आतापर्यंत एरियामध्ये असा ऊस आहे का? नाही, एरियामध्ये आमच्या जवळपास असा ऊस नाही. कसं वाटतंय तुम्हाला हे औषधं कसे वाटते वापरायला? हे औषधं आम्हाला लय चांगले, म्हणजे लय अत्यंत चांगले वाटते. हे औषधं आता आम्ही ह्या औषधाशिवाय दुसरी औषधं वापरणारच नाही. म्हणजे आता इथून पुढे आम्ही ह्या औषधाशिवाय दुसरी औषधं वापरणारच नाही. आणि तुम्ही लोकांसाठी काय संदेश द्याल की हे आपण तुमची जमीन भुसभुशीत राहिली का नाही? आमची जमीन एकदम भुसभुशीत आहे. ऊसात कोवळेपणा आहे. ऊस म्हणजे रट असा झाला नाही. बघा नाही किती हिरवेगार वाढे, किती समजा आणखी हिरवं आहे. नाही तर आता ह्या पिरियडला समजा हे वाडं पांढरं पडतंय, हे हिरवेपणा तेवढा राहत नाही. हे बैलगाड्यावाले, कारखान्यावाले, हे बैलगाड्यावाले तोडायला ते म्हणतात बाबा हे वाडे हिरवे नाहीत, आमच्या बैलाने काय खावं, हे करावं ते करावं, आम्हाला चारा लागतंय. हे औषधापासून समजा ऊसामध्ये आणखीन हिरवेपणा आहे, वाड्यामध्ये हिरवं आहे, वाडं एकदम कोवळं आहे. मग आता समजा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? ऊसासाठी आपले प्रॉडक्ट किती लोक आमचा ऊस साहेब भरपूर, आता जे आजूबाजूचे जे माणसं आहेत ते भरपूर आमचे आजूबाजूची माणसं हे येऊन बघायली. ते आम्हाला समजा म्हणायलेत की बाबा हे तुम्ही काय वापरले, याला खतं किती बरं टाकली, याला काय काय केलं. तर त्यांना आम्ही सांगितलं बाबा खतं बितं आम्ही काही वापरली नाहीत. आमच्या मालकांनी खतं बितं काय आणले बी नाही, त्यांना आम्ही काही टाकले बी नाही. आमच्या मालकांनी पवार साहेबाचे औषधं आणले सनेज कंपनीचे, आणि त्याची ड्रिचिंग केली आम्ही 2दा. बस याच्या पुढे काहीच केलं नाही, आणि याच्या पुढे काही करायची गरज पण पडली नाही. ओके, धन्यवाद. धन्यवाद.